नमस्कार मंडळी. हे बघा आमच्या शेताच्या बाजूला इथे एक आमचे मुसलमानचे कुटुंब आहे. त्यांनी शेती करतात आणि हे त्यांच्या बहीण आहेत म्हणे. मला ह्यांचं नातं माहिती नाही, पण आता आठवडाभर झाले ह्या रोज येऊन सकाळी 9 वाजल्यापासून बघा शेतात काम करतात. त्यांचं वय बघितलं तर आता 65-70 असेल. खरं त्या एवढे जाड दिसतात बघताना, खरं किती हलकायकीनं काम करतात. मलाच अजब वाटत होतं, म्हणून आज त्यांना मी विचारून होता त्यांचा फोटो काढायसाठी आले. आणि ह्या आमच्या त्या भैया आहेत, त्यांच्या मिसेस आहेत, त्या पण रोज बघा शेतात एवढं बारीक आहे तब्येतीनं, खरं किती काम करतात हो. आणि हे त्यांचे सगळे कुटुंब शेतात दिवसभर बघा. ती मुलं पण काठी धरलेत. हे एक छोटा आहे, चिखलात घाण झालाय आणि आता त्यांनी आता काढून संपवले. आज हे रोवणार आहे. आणि हे एवढं गोरं घेऊन ह्या वयात ह्या आजी बघा की किती घट्ट म्हणायचं बाबा. आम्हाला आत्ताची तरुण पिढी शेतातलं काम म्हटलं तर नको म्हणतात. खरं मग काय शेती टाकायची आहे काय? कुणीतरी केल्याशिवाय कुणाला कसं मिळणार सांगा? आम्ही शेतकरी राबतो उन्हात पावसात, म्हणून तर तुम्हाला नोकरदारांना खायला मिळतंय. तांदूळ महाग झाला म्हणताय, पण त्या पाठीमागचे कष्ट बघा. ह्या अशा आम्ही पेंड्या काढून अशा ठेवलेल्या आहेत. ह्या बसायला हे आम्ही असं डब्याचं स्टूल करतोय. हे असं तिरवाड आहे. आणि आता ते खत घालून चिखल करून आम्ही हे आता शेत लावणार आहे बघा. ह्याच्या पाठीमागे किती कष्ट असतात. आता बैल विसरली लोक, आता ट्रॅक्टर आली. आता हे असं ट्रॅक्टरने चिखल करून हे असं लावणार आहे. हे आम्ही आता हे आमचं बाजूचं शेत लावून झालंय. आणि ही मुसलमानची लोक म्हणतात की बायका काम करत नाहीत. खरं एक आहेत ते प्रामाणिकपणे शेती पण तेवढ्याच आपुलकीने जिव्हाळ्यानं करतात. आता त्यांनी भात लावणार, त्यांची नाचण्याची पण शेती आहे. काजूची बाग असते, ते काजू वेचतात आणि काजू झाल्यानंतर आता हे भाताची तयारी करतात. मळणी करताना सुद्धा सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 पर्यंत ही लोक काम करतात बघा. हे असं ओझून हे बघा, छोटं मुलगा बघा हे कसं चिखलात. ह्याला म्हणतात खरी आवड शेतीची. हे कुणी सांगावं लागत नाही. ही आवड असेल तरच ही अशी मुलं येतात. तुम्ही बघा, तुमच्या आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिकवावं लागत नाही चिखलात काम कसं करायचं. ते कालपासून मी बघायला लागलोय, काठी धरायला लागले, पेंड्या टाकायला लागले. काढताना सुद्धा हातात घेऊन 4-4 काड्या काढायला शिकत होतं. हे असं असतं आमचं शेतकऱ्याचं जीवन बघा. हे आमचं गावंदरीचं चंदगडचं शेत आहे. सगळ्या लोकांनी आता या 2 दिवसात बघा 50-100 लोक होती असतील 2 दिवसात. म्हणजे ही गावंदर आमची महिनाभर लागायचं पूर्वी रोवायला. गणपतीपर्यंत रोवत होते. आता नाही, आता लवकर लावून संपवलं ह्या वर्षी. असंच शेतकऱ्याचं आमचं धनधान्य भरपूर पिकू देत, सगळ्यांना भरपूर मिळू देत आणि सगळ्यांचे आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे आशीर्वाद राहू देत बघा. नमस्कार.